हॅलो, आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम याचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात बघितलं की ते आनंद निवासमध्ये जे काही माणसं घुसतात ते बोलतात की आम्ही बुलडोझर घेऊन आलो ही जागा पाडायला. तेव्हा जीवा आणि नंदिनी ओरडतात ही काय चाललं आहे. तेव्हा तो माणूस बोलतो की 1 मिनिट, या जागेची लीगल पेपर आहेत आमच्याकडे. आणि तो बोलतो की चला रे चला पाडा ही जागा. तेव्हा जीवा बोलतो 1 मिनिट 1 मिनिट काय चाललं आहे हे. या जागेला तुम्ही कोणी हात लावू शकत नाही. या जागेसोबत आमच्या आठवणी जोडल्या आहेत. तेव्हा तो बोलतो की मला ते काही माहीत नाही. तेव्हा जीवा बोलतो सर 1 मिनिट ऐका फक्त, मला तुमच्या पार्टनरशी बोलू तरी द्या. तेवढ्यात तिथून शेखर भास्कर काकांची एंट्री होते आणि बोलतात की मी आहे. भास्कर पुढे येतो आणि जीवाजवळ जाऊन उभं राहतो. नंदिनी आणि जीवा त्यांना बघून शॉक्ड होतात. इकडे पार्थ त्यांच्या क्लायंटला सांगत असतात की ते IASची तयारी करतायत. इकडे पार्थ बोलतो की बाजूलाच एक कबाब कॉर्नर आहे, तिथून कबाब किंवा समोसा मागू. तेव्हा ते क्लायंट बोलतं की समोसा नको, समोसा म्हणजे मैदा आलाच. आणि कबाब एक बोलतो की कबाब नको, नॉनव्हेज बंद आहे. तेव्हा पार्थ बोलतो मस्त भेळ मागू. तेव्हा दुसरा क्लायंट बोलतो की आता भजींचा विषय निघालाच आहे तर चाय आणि भजीच मस्त होऊन जाऊ द्यात. तेव्हा पार्थ मनात बोलतो की अहो पण ते करणार कोण. तेवढ्यात काव्याची एंट्री होते. काव्य मस्त रेड साडी घालून तयार होऊन खाली येते. तेव्हा तो क्लायंट बोलतो की काव्या. तेव्हा पार्थ काव्याकडे बघतो आणि इतका खुश होतो की उभाच राहतो. तेव्हा काव्य पार्थपाशी येते. पार्थ काव्याकडे बघत असतो, काव्य पार्थकडे बघत असते. एकमेकांकडे खुश होऊन बघत असतात. तेव्हा काव्य थोडी सावरते आणि त्या गायकवाड काकांना बोलते की आशीर्वाद द्या. तेव्हा गायकवाड काका बोलतात की आमची जोडी कायम चिपकून राहू, सौभाग्यवती भव अशी आशीर्वाद दिल्यावर काव्य थोडी शांत होते. तेव्हा एक क्लायंट बोलतात की अहो पार्थ तर म्हणत होते की तुम्ही अभ्यास करतायत म्हणून. तेव्हा काव्य बोलते काय आहे ना, माझ्यापेक्षा माझ्या अभ्यासाचे टेन्शन यांनाच आहे. तेव्हा ते क्लायंट बोलतात की अहो मग चांगलंच आहे की, नशीब लागतं आमचा नवरा भेटायला. तेव्हा ते गायकवाड काका बोलतात की ते कांदा भजी. तेव्हा काव्य बोलते की मिळणार नाही. तेव्हा ते जरा शॉक्ड होतात पार्थही. तेव्हा काव्य बोलते, हसते आणि बोलते अहो गरमागरम भजी आठवली की मग बटाट्याची भजी आठवते. आणि बटाट्याची भजी आलं की मग हे सगळं आलं की मग गरमागरम आलं घातलेला चहाही आठवतो. तुम्ही सगळे बसा मी घेऊन येते. तेव्हा जीवा बोलतो भास्कर काका तुम्ही. तेव्हा भास्कर बोलतो की अरे हे आपले इन्व्हेस्टर. आणि त्यांची ओळख जीवाशी करून देतो की हे जन्मजय देशमुख. तेव्हा तो इन्व्हेस्टर बोलतो की सॉरी मी तुम्हाला बघितलं नव्हतं, आपली ओळख झाली नाही ना म्हणून. तेव्हा भास्कर काका बोलतात की नंदिनी बेटा कशी आहेस. तेव्हा नंदिनी जीवाला बाजूला घेते आणि बोलते की जीवा हे काय प्रकार आहे, काय चाललं आहे हे सगळं. तेव्हा जीवा बोलतो 1 मिनिट 1 मिनिट. तेव्हा तो बोलतो की मी बोलतो त्यांच्याशी. तेव्हा तो बोलतो की भास्कर काका हे काय चाललं आहे. हे म्हणतात की यांनी ही जागा विकत घेतली आहे. तेव्हा भास्कर बोलतो तेव्हा जीवा बोलतो की काका हे थांबवा ना प्लीज, हे असं काय म्हणताय. तेव्हा भास्कर काका बोलतात की अरे असं काय करतोय जीवा, इथे आपण तुझ्या कामासाठीच तर आलो आहे. तेव्हा नंदिनी बोलते की म्हणजे. तेव्हा जीवा बोलतो माझ्या कामासाठी. तेव्हा भास्कर काका बोलतात की अरे तुझे लो कॉस्ट हाऊसिंगचं स्वप्न नाही का, ही जागा पाडल्याशिवाय कशी ती पूर्ण होणार आहे. तेव्हा जीवा बोलतो काका आपण ह्या जागेबद्दल कुठे बोललो, आपण ज्या जागेबद्दल बोलत होतो ते गार्डन, ते रोजी गार्डनच्या तिथे येते ना ती जागा. तेव्हा नंदिनी चिडते आणि बोलते की जीवा आनंद निवास हे रोजी गार्डनच्या इथेच येतं. तेव्हा जीवा बोलतो नाही नाही काहीतरी गैरसमज होते. काका तुम्ही जो मॅप दाखवला होता तेव्हा तुम्ही नव्हतं सांगितलं की ही जागा आहे आनंद निवास आहे म्हणून. तेव्हा भास्कर बोलतो की करेक्ट मी तुला मॅप दाखवला होता, हे बघ हा मॅप आहे ना. तेव्हा नंदिनी ही बघते. तेव्हा नंदिनी बोलते जीवा. तेव्हा जीवा बोलतो की नाही नाही ही मला नव्हतं माहिती या जागेवर आनंद निवास आहे म्हणून. तेव्हा जीवा शपथ घेतो. पर शेखर काका बोलतात की अरे जीवा असं काय करतोस, तू मॅप बघितला होता, ती जागा जुहू बीचच्या जवळ आहे, मी तुला सगळे डिटेल्स दिले होते ना. तेव्हा जीवा खूप शॉक्ड होतो. तेव्हा जीवाला भास्करसोबत झालेली डील आठवते. तेव्हा जीवा बोलतो की नाही मला नव्हतं माहीत की ती ही जागा आहे म्हणून. तेव्हा नंदिनी बोलते की जीवा पण तुम्ही जागा बघायला आलेच असाल ना. तेव्हा जीवा बोलतो की अगं मी जागा बघायला आलो असतो तर हे कसं करणार होतो. तेव्हा शेखर बोलतो की म्हणजे तू अप्रुव्हलचे पेपर्स वाच. तेव्हा भास्कर काका बोलतात की म्हणजे जीवा तू अप्रुव्हलचे पेपर्स वाचलेच नव्हतेस. तेव्हा भास्करचा प्लॅन असतो नंदिनीला आणि नंदिनीला जीवाबद्दल उकसवायचा. तेव्हा भास्कर अप्रुव्हलचे पेपर काढतो आणि नंदिनीला दाखवतो. तेव्हा भास्कर नंदिनीला पेपर्स दाखवतो आणि बोलतो हे बघ स्वतः जीवाने या अप्रुव्हलवर साईन केली आहे. तेव्हा नंदिनीला आठवतं की जीवा तिच्याशी बोलत असतो की भास्कर काकांनी एक जागा दाखवली पण मी त्यांना वेगळीच जागा दाखवणार आहे. आणि मला सांग की आनंद निवासचं रेंट रिन्यू
कधी होतं आहे, ॲग्रीमेंट कधी संपतं आहे म्हणून तो तिला विचारत असतो. तेव्हा नंदिनीला शंका येते की जीवाचा हा प्लॅन असतो आणि नंदिनीला चक्कर येतात. नंदिनी कोसळणार तेवढ्यात जीवा तिला पकडतो. जीवा पकडणार तेव्हा नंदिनी त्याला ढकलून लावते आणि बोलते, दूर व्हा माझ्यापासून. तुमच्या स्वप्नांची पूर्ती करताना माझा आनंद काढून घेताना लाज नाही वाटली तुम्हाला? इकडे काव्या मस्त भजी बनवत असते. तेवढं चहा उतू जायला लागतो. तेवढं पार्थ तिथे आलेला असतो. पार्थ जोरात ओरडतो. तेव्हा काव्या बोलते, काय देशमुख, घाबरले ना मी, एवढं जोरात कोण ओरडतं? तेव्हा पार्थ बोलतो, काव्याची अहो चहा उतू जात होता. पण काव्या, तुम्ही माझ्यासाठी अभ्यास सोडून आलात का? तेव्हा काव्या थोडी शांत होते आणि बोलते की मला वाटलं थोडं चांगुलपणा दाखवावा आणि ते क्लायंट थोडे सिनियर आहेत ना, मग मला वाटलं त्यांना खाऊ पिऊन घालून. तेव्हा काव्या बोलते, बाय द वे तुम्ही किचनमध्ये काय करताय? तेव्हा पार्थ थोडा दबकतो आणि बोलतो, अहो हा मस्त आल्याचा चहा आणि गरमागरम भजी, त्याचा सुगंध ओढत आलो मी किचनकडे. तेव्हा पार्थ बोलतो, मी पण तुम्हाला थोडी मदत करतो ना. तेव्हा काव्या बोलते, अहो काय तुम्ही नका, तुम्ही सगळं काम वाढवून ठेवाल. तेव्हा पार्थ बोलतो, करतो ना. पार्थ कप घेऊन येतो आणि त्याचा चहाच्या पातेल्याला हात लावतो. तेव्हा काव्या बोलते, अहो काय तुम्ही, पकड. तेव्हा पार्थ हसायला लागतो आणि बोलतो, पकड. तेव्हा काव्या त्याला ॲक्शन करून दाखवते की चिमटा पकड. तेव्हा पार्थ बोलतो, अच्छा ती नाही आहे. तेव्हा पार्थ चहा होतो रुमाल घेऊन आणि पार्थला थोडा चटका बसतो. तेव्हा काव्या बोलते, अहो काय पार्थ. पटकन पार्थचा हात धरते आणि तिला समजतं की तिने हात पकडला आहे म्हणून. तेव्हा ती हात सोडते आणि बोलते, तुम्ही पण ना बोका म्हणजे एक नंबरचा बोका आहात. तेव्हा काव्या तिच्या केसांच्या बटा ह्या बाजूला करत असते. तिचे हात पिठाने भरलेले असतात त्याच्यामुळे तिला ते जमत नसतं. तेव्हा पार्थ त्याच्या हाताने तिच्या दोघी साईडच्या केसांच्या बटा बाजूला करून देतो आणि तेव्हा पार्थ काव्याला बोलतो की आत्ता कळलं तुम्हाला की मी किचनकडे का ओढलं गेलो ते. तेव्हा पार्थ बोलतो की तुम्ही माझ्यासाठी आज जे काय केलं ना, माझ्या कायम लक्षात राहील. तेव्हा काव्या मनात बोलते की मानिनी काकू घरात नसताना मला तुमच्यासाठी काहीतरी करता यावं याचं समाधान राहील. काव्या मनात बोलते, पण पार्थ बोलतो की मला कळतंय तुम्हाला समाधान वाटतंय, पण फक्त समाधान वाटून काही होणार नाही, तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागा. तेव्हा काव्य बोलते, काय मागू? तेव्हा पार्थ बोलतो, काही. तेव्हा काव्य बोलणार मला. तेवढ्या क्लायंटचा बाहेरून आवाज येतो, मिस्टर देशमुख भजी आणताय का? तेव्हा काव्याला हसायला येतं. तेव्हा पार्थ बोलतो, मागा ना. तेव्हा काव्य बोलते, मला काय हवं आहे ते मी मागेल नंतर देशमुख, पण तुम्ही पहिले तुमच्या क्लायंटला भजी देऊन येतात का? एक काम करा, तुम्ही चहा घेऊन जा पुढे, मी हात धुवून आलीच. आणि पार्थ चहा घेऊन पुढे जातो. इकडे जीवा बोलतो, नंदिनी माझं ऐकून तरी घे. तेव्हा नंदिनी चिडते, का ऐकू तुमचं? इथे मी तुमच्या पायावर उभं राहण्यासाठी तुम्हाला मदत करते आणि तुम्ही माझ्या पायाखालची जमीनच काढून घेतली. तेव्हा जीवा बोलतो, नाही. तेव्हा नंदिनी बोलते, म्हणूनच आज चिठ्ठी लिहिलं ना की मला मूर्ख बनवणं एकदम सोपं आहे. तेव्हा जीवा बोलतो की नाही तू चुकीचा अर्थ काढतेस. तेव्हा नंदिनी बोलते की मला ना मीच मूर्ख आहे, तरी तुम्ही मला म्हणालात की उद्या मी तुला लो कॉस्ट हाऊसिंगची जागा दाखवेल. तेव्हा जीवा बोलतो की नाही, माझं घरटं पाडून तुम्ही उंच भरारी घ्यायला निघालाय. जीवा नंदिनी खूप काय बोलते जीवाला. जीवा खूप समजवण्याचा ट्राय करतो की नंदिनी प्लीज शांत हो, उगाच चुकीचे तुकडे जोडून काही अर्थ काढू नको, पहिले माझं ऐक. तेव्हा जीवा बोलतो, मला असं वाटलं असतं तर मी आनंद निवाससाठी एवढं का केलं असतं, एवढी तयारी आज का केली असती. तेव्हा नंदिनी बोलते, मग स्वतः येऊन जागा का नाही बघितली, मग डोळे उघडे ठेवून साईन का केली? त्या दिवशी म्हणालात ना मी इतका बेजबाबदार वाटलो का की अशी साईन करेन. तेव्हा नंदिनी बोलते की जेव्हा तुमच्या प्रोजेक्टसाठी ज्या कागदाच्या तुकड्यावर तुम्ही साईन करताय तो माझ्या कागदाचा तुकडा आनंद निवास आहे, का नाही बघितलं तुम्ही? तेव्हा आनंद निवासच्या सगळ्या मुली नंदिनीला समजवतात की ताई शांत हो, जीवा दादाकडून चुकून झालं असेल. तेव्हा नंदिनी बोलते, अरे काय बोलतायत तुम्ही, अजूनही त्यांचीच बाजू घेत आहेत. तुम्हाला माहिती का आपली जागा पाडायला बाहेर बुलडोजर आले. तेव्हा जीवाही बोलतो, नंदिनी प्लीज शांत हो. तेव्हा जीवा बोलतो, भास्कर काका मला या जागेवर माझं स्वप्न उभारायचं नाही आहे आणि हे माझं फायनल आहे. तेव्हा भास्कर काका बोलतात की अरे जीवा मस्करी करतो का, तुझ्या स्वप्नांसाठी इन्व्हेस्टरने ही जागा विकत घेतली आहे. तो आता बोलतोय की मला गरज नाही, तू जाधव सरांशी बोल. तेव्हा जाधव सर बोलतात की नाही, मी इन्व्हेस्टर आहे आणि मी ही जागा विकत घेतली आणि तुम्ही मला कोणीच अडवू शकत नाही. तेव्हा ते जाधव सर बोलतात की चला रे जागा तोडायला घ्या. तेव्हा ते बाहेर येतात. तेव्हा सगळे पळत येतात. नंदिनी बोलते की सर प्लीज थांबा आणि नंदिनी बुलडोजर समोर जाऊन उभी राहते. तेव्हा जीवा नंदिनीला बाजू करून स्वतः बुलडोजर समोर उभं राहतो आणि जीवाही हात जोडतो, नंदिनी हात जोडते आणि तिथेच एपिसोड संपतो.